नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 20 and we are discussing the previous year questions from the chapter thermodynamics. The first question is from the AIEEE 2010 and the second is from the JEE 2017 आणि दोन्ही इझी एक्झाम्पल्स आहे. ठीक आहे, ज्या काही गिवन गोष्टी दिलेल्या आहेत त्यांचा जर आपण व्यवस्थितरित्या जर वापर केला तर दोन्ही न्यूमरिकल्स इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. क्लिअर. बघा पहिल्याच्यात काय विचारलं, अ डायटोमिक आयडियल गॅस इज यूज इन कॅरनॉट इंजिन ॲज द वर्किंग सबस्टन्स. कॅरनॉट इंजिनमध्ये वर्किंग सबस्टन्स म्हणून आपण एक डायटोमिक आयडियल गॅस घेतलेला आहे, काही प्रॉब्लेम. इफ ड्युरिंग द ॲडियाबॅटिक एक्सपान्शन पार्ट ऑफ द सायकल द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस फ्रॉम V टू 32 V. म्हणजे इनिशियली V1 इक्वल्स टू V होतं, फायनली 32 टाइम्स V. इनिशियली त्याचं व्हॉल्यूम V होतं ते ॲडियाबॅटिक डायटोमिक आयडियल गॅसचं, आणि फायनली त्याचं व्हॉल्यूम किती झालं 32 पट, इनिशियलपेक्षा किती झालं 32 पट. द इफिशियन्सी ऑफ द गॅस इज, दे आर आस्किंग टू फाइंड द इफिशियन्सी ऑफ द गॅस. ओके, कॅरनॉट हीट इंजिन आहे, त्याचा फॉर्म्युला आहे 1 - TC/TH. लक्षात. ओके, म्हणजे आपल्याला जर इफिशियन्सी फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला TC आणि TH पाहिजे. ठीक आहे. बघा एक ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आहे, त्याच्यासाठी एक रिलेशन लक्षात ठेवायचं टेम्परेचर आणि व्हॉल्यूममध्ये. बघा T1 V1 पॉवर गामा -1 इज इक्वल्स टू T2 V2 पॉवर गामा -1 इक्वल्स टू कॉन्स्टंट. याचा अर्थ TV पॉवर गामा -1 इक्वल्स टू कॉन्स्टंट हे रिलेशन यूज करत आहे आपण, की टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं मल्टिप्लिकेशन आणि व्हॉल्यूमचं पॉवर किती गामा -1 ऑलवेज कसं राहते कॉन्स्टंट. मग तुम्ही कोणतंही टेम्परेचर घ्या, कोणतंही, म्हणजे त्या करस्पॉन्डिंग व्हॉल्यूमला करस्पॉन्डिंग टेम्परेचर कसं राहिलं पाहिजे कॉन्स्टंट. बस तेच एक रिलेशन यूजवर. ओके, बघा T1 म्हणजे समजा हॉट टेम्परेचर सोर्स टेम्परेचर आणि T2 म्हणजे एक आपलं सिंकचं टेम्परेचर. चला काय हरकत नाही. मग आपल्याला व्हॅल्यू पाहिजे TC/TH, म्हणजे TC इथंच ठेवायचा, TH इकडे शिफ्ट करू आणि V2 इकडे शिफ्ट करू. देअरफॉर V1/V2 आपण लॉज ऑफ इंडस्ट्रीज यूज केला, पॉवर गामा -1 इक्वल्स टू TC/TH. आपल्याला TC/TH पाहिजे. चला काय हरकत नाही. बघा इनिशियली V1 व्हॉल्यूम किती आहे V, फायनली V2 व्हॉल्यूम किती आहे 32 टाइम्स V, पॉवर गामा -1 इक्वल्स टू TC/TH. कॅपिटल V गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स 1/32 इक्वल्स टू काय शिल्लक राहिलं TC/TH, परंतु याचा पॉवर गामा -1. गामाचा फॉर्म्युला आहे 1 + 2/F. ठीक आहे. F is nothing but the degree of freedom. They have given the diatomic gas. Therefore, the degree of freedom for the diatomic gas is 5. Therefore, 2/5. दोघांचा 5 बेस जर आपण सेम केला तर 5ने खालीवर मल्टिप्लाय केलं, वर झालं 7/5. ओके, म्हणजेच 1.4 पण म्हणू शकता. मग गामाची व्हॅल्यू किती झाली 1.4. येतं लक्षात. 1/32 1.4 - 1 इक्वल्स टू TC/TH. 1.4 - 1 0.4. ओके, आणि 1/32 आणि त्याचा पॉवर जर 0.4 राहिला तर किती होते 1/4 इक्वल्स टू TC/TH. म्हणजे TC/TH चा रेशो फाइंड आउट केला 1/4. ती व्हॅल्यू इथं पुट करा. देअरफॉर इफिशियन्सी इम्प्लाइज 1 - 1/4. 4 खाली वर मल्टिप्लाय करा, झालं 3/4. येतं लक्षात. 3/4 म्हणजे 0. ओके, कितीचा भाग जाते पहा 9 4 8 7 28 7चा इथं राहिले 8, इथं राहिले 2. ठीक आहे. 4 25 0.75 0.75. Therefore, the option number 3rd one is the correct one. And the question is from the AIEEE 2010. येतं लक्षात. ओके, आपण एक ॲडियाबॅटिक प्रोसेस होती, ॲडियाबॅटिकचं रिलेशन यूज केलं. आपल्याला इफिशियन्सी फाइंड आउट करायचं. इफिशियन्सीमध्ये 1चा काही प्रॉब्लेम नव्हता, एक आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. आपल्याला पाहिजे होता रेशो TC/TH. मग ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये तो त्याचा टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचा यूज करून आपण हे फाइंड आउट केला, कारण की आपल्याला व्हॉल्यूम दिलेलं होतं, टेम्परेचरचा रेशो इझिली फाइंड आउट करता आला. ओके, अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. येतं लक्षात. बघा पॉज करून नोट डाऊन करा. आपण सेकंड क्वेश्चनकडे वळूया. बघा त्यानंतर सेकंड क्वेश्चन. ओके, चला डिस्कस करूया सेकंड वन. ओके, and the second one is from the JEE 2017.
2 moles ऑफ अन आयडियल मोनोॲटॉमिक गॅस n इक्वल्स टू आपल्याला किती दिला आहे 2 moles. कोणता गॅस आहे मोनोॲटॉमिक. डिग्री ऑफ फ्रीडम किती 3 लिहूनच ठेवायचं. गॅस इज कॅरीड फ्रॉम अ स्टेट P0 V0 टू अ स्टेट टू P0 टू V0 अलॉंग अ स्ट्रेट लाईन. ओके पाथ इन अ PV इंडिकेटर डायग्राम. चला काय हरकत नाही. ओके हे झाला व्हॉल्यूम, हा झाला प्रेशर. ओके आणि असा गेला तो. ओके इनिशियली याचं प्रेशर किती होतं P0, इनिशियली व्हॉल्यूम किती होतं V0, काही हरकत नाही. फायनली त्याचं प्रेशर किती झालं रे बाबू, हां 2P0 आणि फायनली त्याचं व्हॉल्यूम किती झालं 2V0. ठीक आहे चला काही हरकत नाही. ओके त्यांनी जे म्हटलं आपण ते काढलं. द अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय द गॅस इन द प्रोसेस इज गिवन बाय द अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय द गॅस. बघा अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डेल्टा क्यू इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. आणि त्यांनी काय विचारलं आपल्याला डेल्टा क्यू द अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब. मग तुम्हाला अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब जर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या, डेल्टा यू डेल्टा डब्ल्यू. बघा PV इंडिकेटर डायग्रामवरून आपण डेल्टा डब्ल्यू फाइंड आउट करू शकतो. म्हणजे इथे लक्षात बेटा हा जो काही ही जी काही लाईन आहे ओके ह्या लाईनच्या आतमध्ये म्हणजे ह्या लाईनचा जो काही ह्या लाईनच्या आतमधला जो काही ग्राफ आहे हेच म्हणजे काय व्हॅल्यू देते बेटा वर्क डन. कशाची व्हॅल्यू देते बेटा वर्क डन. येतं लक्षात. आणि तुम्ही जर बघितलं तर तो रेक्टँगल सारखा आहे. ओके हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे 1/2 बेस एवढा आहे. बघूया बेसची व्हॅल्यू किती आहे 2V0 मायनस V0 म्हणजेच किती राहिला V0 प्लस हाईट बेटा इथून इथपर्यंत. बघा इथून इथपर्यंत P0 आहे त्याच्यात किती ॲड करायचं आहे 2P0 म्हणजे किती झालं 3P0. ठीक आहे म्हणजे वर्क डन तुमच्याकडं राहिलं 3/2 P0 V0. ठीक आहे आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डेल्टा यू. डेल्टा यू इक्वल्स टू NCV डेल्टा टी. डेल्टा यूचा फॉर्म्युला झाला N इज नथिंग बट द नंबर ऑफ मोल्स. काही हरकत नाही. नंबर ऑफ मोल्स किती आहे 2. बघा इथंच आपण लिहिलं आहे. CV इज नथिंग बट F/2 इंटू R CVची व्हॅल्यू. डेल्टा टी आता बघा अकॉर्डिंग टू द आयडियल गॅस इक्वेशन आहे मोनोॲटॉमिक आयडियल गॅस आहे त्याच्यामुळे बघा PV इक्वल्स टू NRT लिहू शकतो. देअरफॉर T इक्वल्स टू काय लिहू शकता तुम्ही PV/NR. इथं लक्षात PV/NR म्हणजे डेल्टा टी म्हणजे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. ठीक आहे. डिग्री ऑफ फ्रीडम F इज नथिंग बट डिग्री ऑफ फ्रीडम. मोनोॲटॉमिक गॅस आहे डिग्री ऑफ फ्रीडम राहते 3. ठीक आहे बघा हा टू गेट कॅन्सल 3 टाइम्स R. बघा फायनली टेम्परेचर, बघा फायनली टेम्परेचर काय राहायला पाहिजे. टेम्परेचरचा फॉर्म्युला आहे प्रेशर व्हॉल्यूम अपॉन NR तर कसं राहतो कॉन्स्टंट. ठीक आहे फायनली प्रेशर आणि व्हॉल्यूम किती होतं बघा फायनली 2P0 आणि 2V0 2 × 2 4 म्हणजे 4 टाइम्स P0 V0 मायनस इनिशियल टेम्परेचर. NR तर सेम राहतो. NR काय बरं सेम राहतो N इज नथिंग बट नंबर ऑफ मोल. नंबर ऑफ मोल्स किती आहे 2 कॉन्स्टंट. R इज नथिंग बट युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे तिथं काही प्रॉब्लेम आहे. बघा इनिशियली प्रेशर आणि व्हॉल्यूम किती होतं P0 आणि V0 जस्ट कॅल्क्युलेशन्स करा. आता बघा देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल्स टू बघा 3R NR मी कॉमन काढला शिल्लक राहिला 4P0 मायनस V0 सॉरी 4 टाइम्स P0 V0 मायनस P0 V0 म्हणजे 3 टाइम्स P0 V0. ठीक आहे R गेट कॅन्सल झालं इथं. हां आणि N इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स. R गेट कॅन्सल नंबर ऑफ मोल्स आहे 2 आणि इथं शिल्लक राहिला 3 टाइम्स P0 V0. चला काय हरकत नाही. ओके बघा ही झाली तुमची व्हॅल्यू डेल्टा यूची. दोन्ही व्हॅल्यू इथं पुट करा. देअरफॉर डेल्टा क्यू इक्वल्स टू डेल्टा डब्ल्यू तुमच्याकडे आहे 3/2 P0 V0 आणि हे तुमच्याकडे आहे 3 त्रिक 9 9/2 P0 V0. ठीक आहे चला बघा आता विदिन सेकंड तुम्हाला आन्सर मिळते. बघा दोघांचा 2 बेस कसा आहे सेम आहे. डेल्टा क्यू इक्वल्स टू 1/2 मी कॉमन काढला शिल्लक राहिलं. बघा P0 V0 पण कॉमन काढून घ्यायचा म्हणजे शिल्लक राहिलं तुमच्याकडं 3 + 9 9 आणि 3 झाले 12 12/2 झाले 6 टाइम्स P0 V0. दिस इज द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब 6 टाइम्स P0 V0. देअरफॉर द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द JEE 2017. बघा दोन्ही क्वेश्चन्स AIEEE आणि JEEचा होता त्याच्यामुळे तुम्हाला थोडा वेळ लागला असणार. तुम्हाला म्हणजे मी सॉल्व करत असताना एक गोष्ट लक्षात आली असणार त्या एक्झामची ती खासियतच आहे की तुमचा वेळ घेणार म्हणजे घेणारच. त्याच्यात काही म्हणजे मोठी गोष्ट नाही परंतु सिंपल कहाणी होती.
आणि खूप काही अडचणीची नव्हती. म्हणजे असेही जर जेईमध्ये क्वेश्चन्स आले तर तुम्ही करू शकता. याच्या लक्षात. आपला उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.